नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी 24 या तुमच्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आणि आज फार काही विशेष नाही, सहज आपण गप्पा मारणार आहोत एका सामान्य विषयावर. तुमच्यासोबत असं कधी झालं आहे का की वाटतं की जीवनात सगळं संपलं, दुःखाची तीव्रता एवढी वाढली, संकटांची तीव्रता एवढी वाढली की आता कधी कधी असं वाटायला लागतं की हारलो मी. असं झालं आहे कधी? जर झालं असेल तर आपण आज याच विषयावर बोलणार आहोत. काय करायचं अशा वेळेस? चला बघूया. बघा, असं खूप लोकांबरोबर होतं की आपल्याला येणारी संकटं, प्रॉब्लेम्स इतकी प्रमाणात वाढतात आणि किंबहुना आपले कधी कधी असं होतं की जे विरोधक असतात, जरी आपण कोणाला विरोधक मानत नाही आहोत, पण जगात खूप लोक आहेत जे तुम्ही मानत नसले ना तरी तुमचा विरोध करतात आणि तुम्हाला स्वतःचा विरोधक समजतात. तर असे विरोधक जीवनात कधी कधी त्यांची क्षमता नसतानाही ते सक्षम होतात आणि आपल्याला वाटतं की आपण कमकुवत झालो आहे त्यांच्यापेक्षा. असं खूपदा होतं. त्यावेळेस आपण इतके नर्वस होतो की माझ्याच सोबत असं का होतं आहे? मी वाईट केलं आहे का? मी कोणाचं वाईट काही केलेलं नाही आहे किंवा वगैरे वगैरे. मी तर नेहमी चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो, पॉझिटिव्हली वागण्याचा, सगळ्यांशी चांगलं राहण्याचा, बोलण्याचा प्रयत्न केला आहे. कुणाचं वाईट मी मनात चिंतलेलं देखील नाही आहे असं आपल्याला वाटतं. मग माझ्यासोबत असं का होतं आहे? असं खूपदा होतं. आणि संकटात तरीसुद्धा तुम्हाला वाटतं की तुम्ही म्हणजे आपण एक समज असताना आपण म्हणतो आध्यात्मिक मार्गात पण आपण म्हणतो की आपण आपलं कर्म चांगलं ठेवलं पाहिजे. शाश्वत सत्य आहे, कर्म आपण आपलं चांगलं ठेवलं पाहिजे. मग आपल्या मनात तेव्हा हाच प्रश्न येतो की मी माझं कर्म चांगलंच ठेवण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे. मग संकट उलट मला सगळ्या बाजूंनी असं इतके घेरून का येत आहेत ना, इतका त्रास का होतोय? आणि आता काय करायचं? त्रास तर होतोय, ठीक आहे, पण मग अशा वेळेस काय करायचं? खरं सांगू का? अशा वेळेस जेव्हा तुम्हाला वाटतंय ना की सगळं संपलंय किंवा तुमच्या हातात काहीच राहिलेलं नाही, त्यावेळेस खरं सांगतो, अशा वेळेस तुम्ही काहीच करायचं नाही आहे. कारण तुम्ही अशा वेळेस काही करू शकतच नाही. अशा वेळेस तुकारामांचं एक वाक्य लक्षात ठेवायचं आणि ते आठवायचं आहे. तुका म्हणे, शांत राहावे, जे जे होई ते ते पाहावे. अशा वेळेस फक्त शांत राहायचं आहे आणि जे जीवनात होत आहे तुमच्यासोबत ते फक्त बघत राहायचं आणि ॲक्सेप्ट करत राहायचं. एवढंच आपल्या हातात असतं अशा वेळेस. का माहिती का? कारण अशा वेळेस खरं तर आपल्या कर्मांची परीक्षा सुरू असते, आपले भोग सुरू असतात. आणि ज्या वेळेस आपल्या कर्मांची परीक्षा, आपले भोग सुरू आहेत, त्यावेळेस तुम्ही काहीही केलं तरी त्याच्याने जे घडणार आहे त्याच्यात काही फरक पडणार नाही. जे जसं होणार आहे ते तसंच होणार आहे. त्यामुळे तुमचे प्रयत्न करून अशा वेळेस किंवा तुम्ही उलटसुलट निर्णय घेऊन हालचाली करून काही होत नाही. तुम्हाला अशा परिस्थितीत फक्त तुमच्या मनावर ताबा ठेवायचा आहे, मनावर कंट्रोल ठेवायचा आहे. तसं केल्यानेच तुम्ही स्थिर राहू शकता. तुम्ही जितक्या जास्त गोष्टी करायला बघणार आणि बदलायला बघणार तितके तुम्ही अयशस्वी होणार आहेत, कारण तुमचे भोग सुरू आहेत, वेळ खराब सुरू आहे. आणि जितके तुम्ही परत फेल होणार आहेत तितका तुमचा मनस्ताप परत वाढणार आहे. त्यामुळे अशा खराब वेळेमध्ये माणसाने काहीही आपल्या परीने करण्याचा प्रयत्न करू नये. सरळ फक्त आपल्या स्वामींना शरण राहायचं आहे, शरण जायचं आहे आणि महाराजांना सांगायचं आहे की मी आता पार बुडालो आहे, मला याच्यातनं तुम्हीच बाहेर काढा, मला पलीकडे न्या. कसं न्यायचं? चालवत न्या किंवा ओरबाडत न्या, ओढत न्या, कसंही महाराज न्या, पण मला याच्यातनं पलीकडे न्या. महाराजांना फक्त सांगायचं आहे. आपण आपल्या पद्धतीने काहीही डोकं अशा वेळेस चालवायचं नाही आहे, है ना? हां, एक लक्षात ठेवायचं आहे. काय असतं ना, हे बघा, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात
वाईट वेळ ही येणारच आणि एकदाच येईल असं नाही, बऱ्याचदा येईल, परत परत येईल. जीवनाचं चक्र आहे. चांगली वेळ जर आज चालू आहे ना, तर उद्या वाईट वेळ येणार आहे, त्याच्यासाठी आधीच तयार राहायचं. आणि ज्या वेळेस जर आत्ता खराब वेळ चालू आहे, वाईट वेळ चालू आहे, तर उद्या चांगले दिवस येणार आहेत, त्याच्यासाठी तयार राहायचं. आलं लक्षामध्ये? कोणतेच दिवस या ठिकाणी थांबत नाही, कायमचे नसतात. कालखंड कमी जास्त लहान मोठा असू शकतो. मला बऱ्याच जणांचे ज्या कमेंट येत आहेत आणि व्हॉट्सॲपला स्पेशली मेसेज येत आहेत, मी इतक्या वर्षापासून हे बघतोय दादा, हे बघते, आणि म्हणजे खूप वर्ष मी खरंच मान्य करतो, काही लोक वर्षानुवर्ष त्रास भोगत आहेत. मग मी तेच म्हणतोय की हा जो त्रास आणि चांगल्या दिवसाचा कालखंड असतो, हा नियोजित असतो, हा ठरलेला असतो तुमच्या कर्माप्रमाणे, प्रारब्धाप्रमाणे, आणि तो एक दिवशी संपणार आहे. पण त्या दिवसांमध्ये आपण कसं वागतोय, काय बिहेव करतोय, याच्यावरून तुमच्या पुढच्या दिवसात, म्हणजे जेव्हा तुमचा तो काळ बदलणार आहे, चांगला आहे तर वाईट काळ येणार आहे, वाईट सुरू आहे तर चांगला काळ येणार आहे. पण तुम्ही आजच्या काळामध्ये, तुमची आजची जी वेळ चाललेली आहे, या वेळेत तुम्ही कसं वागतायत आणि या वेळेत तुम्ही कसं तुमचं चरित्र कसं ठेवतायत, याच्यावरून तुमच्या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तुमचे दिवस आणि तुमची परिस्थिती काय असणार आहे, त्याच्यावर खूप फरक पडणार आहे. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे जर तुम्ही आज तुमच्या चांगल्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा उन्माद न करता, अहंकार न बाळगता तुम्ही माणसाला माणूस समजलेला आहे, तर तुमचा जेव्हा उद्या वाईट टाईम येईल ना, तेव्हा तीच माणसं जी सामाजिकदृष्ट्या तुमच्यापेक्षा खूप लहान स्तरावर आहेत, पण तुमच्या खराब वेळेमध्ये तीच लहान लोक तुम्हाला सांभाळून घेतील. आणि जर तुम्ही तुमच्या चांगल्या वेळेमध्ये उन्माद केलेला आहे, अहंकार बाळगून कर्म केलेले आहेत, तर मग एक लक्षात ठेवायचं आहे की जसा एक मासा असतो, जेव्हा भरपूर पाणी येतो छोट्या मोठ्या किड्यांना खात राहतो, पण जेव्हा पाणी आटतं तेव्हा तेच किडे त्या माशाला खातात. हे सूत्र आहे, जीवनाचं चक्र आहे, हे लक्षात ठेवायचं. खूप साध्या गोष्टी असतात. त्यामुळे खराब टाईम, बॅड पॅच जो आहे आयुष्यातला, तो जेव्हा ज्याचा सुरू आहे ना, त्याने शांत राहायचं. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे अशा टाईमात हा तोच टाईम असतो ज्या वेळेला तुम्हाला तुमचा अहंकारला ड्रॉप करायचं असतं, अहंकार गाळायला शिकायचं असतं. अहंकार या काळामध्ये गाळून टाका, हा वेळ तेच शिकवायला आलेला आहे. कुठल्याही प्रकारचा अहंकार बाळगायचा नाही. माझ्यासोबत असं का झालं, मग मी तर हे करतो, मी तर ते करतो, मी तर असा, मी तर तसा, हाच अहंकार आहे. कोण आहात तुम्ही? कोण आहात? मला वाईट दिवस कसं काय आले म्हणजे कोण आहे मी, कोण आहात तुम्ही, हा अहंकार असतो. अहंकार अशी गोष्ट आहे ना की तो असतो पण आपल्याला दिसत नाही आणि आपल्याला कळत नाही. अहंकार आणि अभिमान स्वाभिमान याच्यात एक खूप पारदर्शक लाईन असते. अहंकार तुम्हाला लक्षात घ्या डोक्यात असतो, समजू देत नाही माणसाला की मला अहंकार आहे. मला वाईट दिवस कसं काय आले, हाच अहंकार आहे. का नाही येऊ शकत? कोण आहे? जिथे भगवान श्रीकृष्ण, प्रभू रामचंद्र यांनी वाईट काळ भोगलेला आहे, अहो तर मग तुम्ही कोण आहात? तुम्हाला का नाही येणार वाईट टाईम? परमेश्वर परब्रह्म साक्षात धर्तीवर आले, त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रांनी 14 वर्ष, अहो तुम्ही आम्ही 2-4 वर्षात जीव द्यायची गोष्ट करतो आपण, 14 वर्ष प्रभू श्रीरामचंद्र जंगलात राहिलेले आहेत, वनात पत्नीला घेऊन. सगळं राजकुमार, एवढ्या मोठ्या राज्याचे सगळं वैभव सोडून 14 वर्ष त्रास भोगलेला आहे, जंगलामध्ये वनामध्ये फिरत राहिलेले आहेत. आणि त्यानंतरही एवढं मोठं युद्ध करावं लागलं, इतका म्हणजे इतके दमलेले आहेत. जीवनाची किती वर्ष त्यांनी अशी काढलेली आहेत. तर तुम्ही आणि आम्ही कोण आहोत? आपण कसं काय म्हणू शकतो की मला त्रास का होतोय? प्रभू श्रीरामचंद्र काही वाईट होते का? मग ते तर परमेश्वर होते, मर्यादा पुरुषोत्तम होते. मग त्यांनी म्हणायला पाहिजे होतं, मी तर मर्यादा पुरुषोत्तम आहे, मी तर कधी कोणाचं वाईट केलेलं नाही किंवा कधी कोणाबद्दल वाईट विचार केला नाही, मग मला माझ्या वाट्याला असं का
ते का नाही म्हटले? आपण का म्हणतो? त्यांनी भोगलं ना. बघा, जो वनवास होता श्रीरामांनी किती प्रेमाने आणि किती शांततेने भोगला, स्वीकार केला. त्यानंतर काय झालं? सगळं गेलेलं वैभव परत आलं. म्हणजे वाईट चक्रानंतर वाईट दिवस संपले, चांगले दिवसही सुरू झाले. हेच हेच तुम्हाला आम्हाला लागू आहे सगळ्यांना. शिका आपल्या देवांकडनं, आपल्या धर्मातनं, आपल्या संस्कृतीतनं. खूप गोष्टीत, खूप प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या कल्चरमध्ये आहे. फक्त काय ना की आपण आपल्या धर्माजवळून, आपल्या धार्मिक गोष्टींकडनं फार लांब गेलेलो आहोत या काही पिढ्यांमध्ये. आणि जसजसे आपण आपल्या धर्मापासून आणि आपल्या कल्चरपासून दूर जातोय ना, तसतसं आपलं खच्चीकरण होत चाललेलं आहे आणि आपल्यामध्ये डिप्रेशन नावाची गोष्ट वाढायला लागलेली आहे. तुम्ही आपले धार्मिक साहित्य वाचा. जीवनात तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये डिप्रेशन नावाची गोष्ट माहीत असणार नाही, हे लक्षात घ्या. थोडं धार्मिक साहित्य वाचा. आपल्या इतिहासाची पानं बघा. आपले देव, आपले परमेश्वर ज्यांनी आपल्यासाठी अवतार घेतले या धर्तीवर, स्वामी महाराज स्वतः बघा. स्वामींचं चरित्र रोज वाचता, मग शिकता काय त्याच्यातून? साक्षात परब्रह्म या धर्तीवर आले. लोकांनी काय काय नको नको ते बोलले महाराजांना, नको नको ते आरोप केले, नको नको ते वागले स्वामींशी. स्वामींनी कधी तक्रार नाही केली. ज्या लोकांनी महाराजांना छळलं, महाराजच काय, कोणतेही अवतारी पुरुष बघा जे जे आलेले आहेत, सगळ्यांना छळलंय समाजाने. त्यांनी तक्रार नाही केली कधी. त्यांनी त्याच लोकांच्या कल्याणासाठी प्रयत्न केले आणि त्यांचं कल्याण केलं, उद्धार केलं. कारण त्यांना माहिती आहे हा फसलेला जीव आहे सांसारिक, याला नाही कळत हा काय करतोय. महाराजांनाही माहिती असायचं. हे जे स्वामींना अपशब्द बोलायचे ना, स्वामींना माहिती असायचं सांसारिक जीव आहे, मायामध्ये फसलेला आहे, मायाचं चक्र असतं, हा फसलेला आहे, याला याच्यातनं बाहेर काढणं जरुरी. महाराजांनी मनावर नाही घेतल्या त्या गोष्टी, त्याचा उद्धार केला, हे लक्षात ठेवा. म्हणून अध्यात्मामध्ये नेहमी राहायचं, आध्यात्मिक राहा, आपले धार्मिक साहित्य वाचा, महाराजांचं चरित्र, जीवनचरित्र समजून घ्या, वाचू नका, फक्त समजून घ्या. डिप्रेशन तुमच्या जवळ आसपासही कधी येणार नाही, लक्षात ठेवा. कुठल्याही परिस्थितीमध्ये, किती वाईट परिस्थिती राहू द्या. ठीक आहे, एवढंच आज तुमच्याशी बोलावं असं वाटलं. सहज विषय मनात आला आणि वाटलं की हा खूप लोकांना या गोष्टी आहेत, मनात सतवतात. कारण तसे फोन येतात मला, खूप त्रासलेले असतात, खूप त्रासलेले फोन येतात, आणि तेव्हा ऐकून मला पण खूप त्रास होतो. त्यामुळे म्हटलं एक छोट्याशा व्हिडिओमधून चला एक चर्चा करूयात. बघा, माझे तर हे विचार आहेत. तुम्हाला काय वाटतं? थोडंसं आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. सर्व छान आहे, सर्व छानच होणार आहे. स्वामींची सेवा करत राहा, सगळं छान होईल, वाईट काहीच होणार नाही, है ना. सो नेहमी पॉझिटिव्ह राहा आणि नकारात्मक लोक आणि नकारात्मक गोष्टी यांना आपल्या जीवनातून ड्रॉप करून टाकायचं, डिलीट करून टाकायचं. शक्य तेवढं कायम पॉझिटिव्ह राहा. प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला हवी पाहिजे, जर ती चांगली आहे तर ती तुम्हाला नक्की भेटणार आहे जीवनात. पण त्याच्यासाठी संयमी राहा, संयम बाळगायला शिका. ते म्हणतात ना, नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्या आधी कधीच कुणाला काही मिळत नाही. तेच आहे, ते लक्षात ठेवायचं सूत्र. त्यामुळे जे तुमच्या वाट्याला आहे ते मिळणारच आहे. फक्त महाराजांची सेवा करत राहा, सगळं छान होणार आहे. हा विश्वास कायम आपल्याजवळ ठेवायचा आहे. हा जो विश्वास आहे हा फक्त कधी हरू द्यायचा नाही. ठीक आहे, सगळं छान होणार आहे. काळजी करू नका, काळजी घ्या, आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे महाराजांची सेवा करत राहा. तुमच्या आयुष्यात जर वाईट टाईम सुरू आहे तर नक्की त्याच्यातनं बाहेर पडणार आहात. संयम ठेवा, विश्वास ठेवा. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.